लेकराविषयी काय घेतात? घरी आलं की आपलं काय असतं, बायको रानातून आली ती जर एका वाटणीत असली, नवरा एका वाटणीत असले की तिने म्हणायचं रामभाऊचे सखारामच्या दोघांची लई किरकिर होती, मोठ्याने आवाज येत होता, मी काय गेले नाही पण लई मोठ्याने आवाज येत होता. ह्याने म्हणायचं मग इकडे तो सखाराम पिऊन आलता, त्याचा लई राणा चालू होता. म्हणजे भाकरी करताना सखाराम तुकाराम ती भांडणच नसत तर कोणाची तरी उचापाती ती झाली, कोणी कांदा ऐकायला त्याला भावत नाही लागला. कोणाचं जे वाईट घडलंय ते आनंदाने आपण चाकतो, चॉकलेट खाल्ल्यासारखं सारखं चुकली. आणि हे घरात तुम्ही ज्या वेळेस बोलत राहता तो लेकर काय करते, तीच ऐकते. हे जे तुम्ही शाळेत नाही शिकवतात सर, तुम्ही घरी बसून अभ्यास करून घेता, पण घरात बसल्यावर लेकर झोपूस तर तुमच्या जी तोंडातून लहरी बाहेर पडतात, जे शब्द बाहेर पडतात एकच चांगलं नाहीत ना. लय पोराला लय खर्च केला, लय फी भरली, लय पोराला टेन्शन लावले, लांब लांब टाकलं, पण पोरग काय नाही निघलं नाही, त्यांनी काय केलं नाही. असा विषय नाही काढले त्याच्यात तुम्ही आधी गावा सगळं भरून ठेवलं ना, पिशवीच भरली, कोणा ड्रेस ठेवायला लागले, पुन्हा रंग घालायचा, कसं बसत. म्हणून घरातलं वातावरण पाहिजे आणि त्याच्यासाठी देवाचं संतांचं नामस्मरण केलं. अहो सावता महाराजांनी काहीच पाहिलं नाही, स्वतःच्या शेतातच पांडुरंगाची स्थापना केली आणि त्याच्या समोरच काम करायचं, बसलं विठ्ठल विठ्ठल, उठलं काम करताना विठ्ठल विठ्ठल, सतत चिंतन विठ्ठलाचं केलं. देवाला वाटलं माझ्या भेटीसाठी आषाढीला लाखोनी गर्दी करते, एक एक महिना चालत येते, 2-2 महिने चालत येते, पावसात भिजत येत,